राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली। 2 दिवसांपूर्वी निलेश लंके शरद पवार गटात जाणार होते अशा चर्चांना उधाण आलं होतं, मात्र त्यांनी पक्ष बदलाच्या चर्चा फेटाळल्या होत्या। या बैठकीत नक्की कोणती चर्चा झाली ते मात्र अजून समोर आलेलं नाहीये। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी अजित पवारांची भेट घेतली। देवगिरी बंगल्यावर दोघांमध्ये ही बैठक झाली। 2 दिवसांपूर्वी खरं तर निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता अजित पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, खरं तर 2 दिवसांपूर्वी ते शरद पवार गटात जाणार अशा चर्चा होत्या आणि त्यातच आता त्यांनी अजित पवारांची भेट घेतली। नेमकं काय समजायचं? आपण बघतो की निलेश लंके हे खरं तर 2 दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्याच्यानंतर आज अजित पवारांची भेट घेतली। त्यामुळे पवार गटात जाण्याच्या त्यांच्या चर्चांच्या संदर्भात वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे। साधारण दक्षिण नगर मधून निलेश लंके हे लोकसभेचे पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा होती। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे आणि यापूर्वी ज्यावेळेस अजित पवार यांनी बंड करून भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती त्यावेळेस निलेश लंके यांनी जे भूमिका आहे ती अजितदादा गटाकडून घेतली होती, पण आता जी चर्चा सुरू होती त्यानंतर ते पवार गटात जाणार की अशी चर्चा होती, पण आता जी माहिती मिळते त्यांनी अजित पवार यांच्या गटाबरोबर असल्याचं दिसून येतंय का, ही सुद्धा चर्चा आता सुरू झाली आहे। नक्कीच सुनील, त्यामुळे ते कोणत्या पवार गटात जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।